स्वागत आहे मुलांनो. आज आपण बघणार आहोत की बातमी लेखन कसे करावे. या व्हिडिओतून बातमी लेखन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि दिलेल्या शीर्षकावरून बातमी कशी तयार करावी या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला माहितीच असेल की आजकालच्या काळात बातम्या वाचणे, ऐकणे आणि पाहण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. बातमी वाचन हा आजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. जगात, देशात, राज्यात, आपल्या गावी, शहरात काय घडले याची माहिती आपल्याला बातमीमुळेच कळते. काय घडले, कसे घडले, कुठे घडले याची माहिती आपल्याला बातमी देते. तसेच ज्ञान देणे, मनोरंजन करणे, समाज प्रबोधन करणे, जागरूकता निर्माण करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचेच प्रमुख कार्य आहे. तर मुलांनो, सर्वात पहिला मुद्दा येतो बातमीचे क्षेत्र, म्हणजे ज्याविषयी आपण बातमी देणार आहोत ती कोणत्या परिसरात घडली ते खूप महत्त्वाचे असते. आपल्या परिसरात अनेक संस्था व संघटना असतात. तेथे अनेक कारणांनी सभा किंवा संमेलने, शिबिरे, परिषदा, कार्यशाळा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात. तसेच आपल्या आजूबाजूला कधीकधी काही विचित्र घटनाही घडतात, अपघात घडतात, काही वैज्ञानिक घटनाही घडतात. या घडलेल्या घटनांच्या आधारे बातम्या लिहिल्या जातात. तर मुलांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बातमी लेखन करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे पहिली गोष्ट, घटना अथवा प्रसंगाचे अचूक, परिपूर्ण व जसेच्या तसे वर्णन करावे. दुसरी गोष्ट अशी की घडलेल्या घटना अथवा प्रसंगांची क्रमवार व सविस्तर माहिती द्यावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, घटनेचे स्थळ, काळ, दिनांक व संबंधित व्यक्तीचा उल्लेख असावा. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचकाचे लक्ष वेधून घेईल असा शीर्षक द्यावा व स्पष्टीकरण द्यावे, म्हणजे घडलेली घटना ही क्रमाने वर्णन करावी. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बातमी लेखन करताना वाक्ये आणि परिच्छेद लहान असावेत. त्याचप्रमाणे बातमी लेखन करताना लेखनात अलंकारिक व नकारात्मक भाषा वापरू नये. कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बातमी लेखन करताना आपण स्वतःचा आनंद किंवा दुःख किंवा आपल्याला आलेला क्रोध अशा प्रकारच्या कोणत्याही भावना व्यक्त करू नये. आणि जी बातमी आपण लिहिणार आहोत ती अचूक, आटोपशीर व आकर्षक असावी. आता मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल की बातमी लिहिताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी, बरोबर? आता तुम्ही बातमी तयार कशी कराल याबद्दल आपण बोलूया, ठीक आहे? आता उदाहरणार्थ मुलांनो, तुम्हाला एक शीर्षक दिल्या जाईल परीक्षेमध्ये की या शीर्षकावरून तुम्हाला बातमी तयार करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला त्या बातमीशी रिलेटेड स्थळ म्हणजे कोणती जागा, काळ म्हणजे ती कोणत्या वेळी घटना घडली आहे आणि कोणता प्रसंग घडला त्याचा एक उल्लेख आपल्याला करायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि मुलांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बातमी लेखन करताना जी भाषा आपण बातमी लेखन करताना वापरत आहोत किंवा ज्या भाषेत आपण बातमी लेखन करत आहोत त्या भाषेने कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही या गोष्टीची आपल्याला दखल घ्यायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की बातमी म्हणजे नेहमी भूतकाळात घडलेली गोष्ट जी असते ती आपण बातमी म्हणून ऐकत असतो. तुम्ही पेपर वाचत असाल, न्यूज बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल या गोष्टीची. तर घटना घडून गेल्यानंतर बातमी लिहिली जात असल्याने बातमी कायम ही भूतकाळातच लिहावी. तुम्ही केलेले बातमी लेखन हे नेहमी भूतकाळातच असावे, ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे मुलांनो, आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बातमी लेखन करताना आपल्या बातमीमध्ये लेखन कौशल्य दिसले पाहिजे आणि जी भाषा आपण वापरतो आहे बातमी लिहिण्यासाठी ती उत्तम प्रकारची असली पाहिजे. बातमी लिहिताना आपल्याला व्याकरणाचे ज्ञान असणेसुद्धा आवश्यक असते आणि कायम बातमी लिहिताना ही तटस्थ वृत्तीनेच लिहावी. तर मुलांनो, बातमी लेखनाची काही उदाहरणे आपण बघूयात.